भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका साथ आम्ही भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार असून आमचा 4 इंचा भरघोष मतांनी विजय झाला आहे. 2000च्या लीडने आम्ही 4 सीट आलेलो आहे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा राजू मामा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. राजू मामा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. आज माझा विजय झालेला आहे. नाव मी घुगे पाटील राजेंद्र झिपरू प्रभाग क्रमांक 19 मधून आज विजय झालेला आहे आणि याचं सर्व श्रेय माझ्या प्रभागातील मतदार बंधू आणि भगिनींना तसंच आमचे नेते माननीय नामदार गिरीभाऊ महाजन, माननीय नामदार गुलाबभाऊ पाटील तसेच जळगाव शहराचे आमदार श्री राजूमामा भोडे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला सर्वांनी, त्याचं आज हा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे आणि मी सर्व मतदार बंधू भगिनींना धन्यवाद देईल. तसंच माझ्यासोबत पक्षाचे जे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, परत प्रभागातील माझे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, यांनी मोठी मेहनत घेऊन आज हा विजय खिचून आणलेला आहे. भाऊ, तुमच्या प्रभागात नेमकी स्थिती काय म्हणजे कोण विजय झाले आतापर्यंत? आमच्या प्रभागामध्ये 4 उमेदवार तुम्हारे साथ है. गुलाबभाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ भाऊ त्यांनी आपल्याला कौल दिलाय, काय सांगाल? मी माझ्या प्रभागातील सगळं बंधू भगिनींना आधी धन्यवाद म्हणू इच्छिते. त्यांनी मला एवढ्या प्रचंड बहुमताने विजयी केलं. मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आज हा खूप आनंदाचा क्षण आहे. तो आम्हाला फक्त एन्जॉय करायचा आहे. एक मोठं आव्हान आपल्या समोर उभं करण्यात आलं होतं, मात्र या ठिकाणी आपला विजय झालाय, काय सांगाल? एक मोठं आव्हान उभं करण्यात आलं होतं, मात्र विजय झाला. तर आपण विजय होणार होतो हे सगळ्यांनी आधीच सांगून दिलेलं होतं, पण आपल्या वार्डातील बंधू भगिनींनी मला खूप प्रचंड प्रतिसाद दिला चांगला आणि त्यांनी मला विजयी केलं. याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानते. हम तुम्हारे साथ है. राजू मामा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. रामदास जी आठवले साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. मंगेश दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पार्टी महायुतीचा भारतीय जनता पार्टी महायुतीचा गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. सर्वप्रथम माझ्या प्रभाग नंबर 12 येथील सर्व जाती धर्माच्या बांधवांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघातील सर्व या अजितदादा सर्व मतदारसंघाचा आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि या राज्याचे संकटमोचक गिरीश भाऊ महाजन असतील, जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजूमामा भोडे असतील, चाळीसगावचे कार्यसम्राट मंगेशदादा चव्हाण असतील, सर्व आमचे मंडल प्रमुख अजितदादा असतील, दीपकजी सूर्यवंशी असतील, आपला राधेश्यामजी चौधरी साहेब असतील, आमच्या पक्षाचे भरत मोरे असतील व सर्व टीम, नितीन भाऊ बर्डे असतील, गुजराताई बेंडाडे असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. म्हणजे माझ्यावर त्यांनी जो विश्वास दाखवला त्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि एक दलित चेहरा, एक चळवळीचा मुवमेंटचा कार्यकर्ता की गेल्या 55-60 वर्षापासून आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत आहे. बाकी गिरीश भाऊ महाजन यांनी माझ्यासारख्या तळागाळातला शोषित पीडितसाठी काम करणारा कार्यकर्ता, जमिनीवर काम करणारा मी कार्यकर्ता आहे, हाडामासाचा मुवमेंटचा मी ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे. मला एक संधी दिली आणि मला निवडून सुद्धा आणलं सर्व भारतीय जनता पार्टी सर्व महायुतीने. त्या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि यानंतर एक चांगलं काम मी माझ्या वार्डामध्ये करेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि लोक म्हणतात, आमचे दलित समाजाचे लोक बरेच म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी आहे, ही दलितांना सोबत घेत नाही. परंतु मी या ठिकाणी ठासून सांगेल की मोदी साहेब असतील, देवाभाऊ असतील, यांचं सर्व दलित समाजाला घेऊन घेण्याचं एक चांगलं काम आहे. मोदी साहेबांचं एक चांगलं काम आहे की सबका साथ सबका विकास. त्या अनुषंगाने मी आज अनुभवलं की मी एक दलित माणूस, एक दलित समाजचा कार्यकर्ता की याला मला भारतीय जनता पार्टीने कोणतेही अशा अटी शर्ती न टाकता मला एकदम डायरेक्ट तिकीट दिलं. पहिल्या सुरुवातीला माझे तिकीट या ठिकाणी फायनल झालं होतं गिरीश भाऊच्या माध्यमातून. आणि मतारूपी आमचे मंडलचे अध्यक्ष अजित भाऊ राणे यांनी चांगल्या प्रमाणे या ठिकाणी मेहनत घेतली, नितीन भाऊ बर्डे यांनी मेहनत घेतली, गुजराताईंनी मेहनत घेतली व माझ्या सर्व RPI कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेहनत. कोण म्हणता येणार नाही.
देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब, त्यानंतर मंगेश चव्हाण दादा आणि माझे मार्गदर्शक आणि जळगाव शहराचे लाडके आमदार राजमामा घोडे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली होती. भारतीय जनता पक्षातर्फे मी या ठिकाणी विजयी झाले. तसेच माझ्या प्रभागातील सगळे जनता, नागरिक, मायबाप यांच्या आशीर्वादाने मी विजयी झाले आहे. त्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद दिला. मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आपल्याला किती लीड भेटलेली आणि किती उमेदवार होते? माझ्यासोबत 4 जण होते. 1500च्या लीडने मी निवडून आले. आत्मनिर्भर महिला बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून अनेक कामं केले. आज कामाची पावती भेटली का? हो, माझ्या आत्मनिर्भर महिलांनी मला खूप इथं सपोर्ट केला. त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी विजयी झाली आहे. शिंदेचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवा तुम आगे बढ़ो. प्रभाग क्रमांक 15 चारीचे चारी जे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. 15 मधून आम्ही चारही तीन भारतीय जनता पार्टीचे आणि एक शिवसेनेचे असे महायुतीचे चारही उमेदवार आम्ही साधारण 5,000च्या लीडने चारही उमेदवार निवडून आलेलो आहोत. भाऊ, जनतेने पुन्हा तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. जनतेने आम्हाला पुन्हा 40 वर्षापासून आशीर्वाद देत आलेले आहे. त्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे, मायबापचे आम्ही सदैव ऋणी राहू, एवढं बोलतो. आपण काय सांगतो? प्रभाग क्रमांक 15 मी आदरणीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने जळगाव विकासाचे शिल्पकार आमचे नामदार गुलाबभाऊ पाटील आणि नामदार गिरीश भाऊ महाजन या सर्वांचं मी धन्यवाद करते. आणि त्यांनी मला ही संधी पुन्हा दिली. सेवे करायची जी संधी जनतेने मला दिली, मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रमांक 18 मधील सगळ्या नागरिकांची सेवा आम्ही मनभावाने करू आणि त्यांना शब्द देतो की आपल्या प्रभागातला विकास आम्ही करून दाखवू. माननीय गुलाब भाऊ यांचाही आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला एक सेवेची संधी दिली. भारत माता की जय.